टोंड कुठून येतोय पार. आय एम रायडर, रायडर. आमचा प्रोग्राम बघा, गाडीचे ब्रेक फेल आहेत तरी पण गाडी पळवतोय. किडे 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 सालटी गेली चाललं, रुब्बा नाही कमी झाला पाहिजे भाई. रॉयल एनफील्ड शिकवून ना ब्रो. आता उठतो सुरेश बाबूने दिसावा. हा कुठून बघतलास कधी नजरेखाली पडला इज्जत दे, बाकी काय नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक बघा चिपळूणला, एकदम क्वालिटी ना ब्रो. जय शिवराय. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग असणार आहे असाच. आपण फिरायला चाललोय चिपळूणला. तर म्हटलं एक मोठं ब्लॉग पण होईल आणि छोटासा ब्लॉग पण होईल. तिथं थोडं काम आहे आपलं. तर चाललो आता, बघू पुढे काय कसं काय कंटेंट भेटतं. ब्लॉग तुम्ही पुढे कंटिन्यू करा. आता डायरेक्ट आपण मोठं ब्लॉग सेटअप शिफ्ट होऊ. हॅलो गाईज, आता आपण आपला मोठं ब्लॉग सेटअप शिफ्ट झालोय. वे टू चिपळूण. आता वातावरण पण मस्त आहे, ऊन पडलाय, पाऊस थांबला आता. तर आजचा मी प्लॅन सांगतो तुम्हाला कसा आहे. चिपळूणला जायचं आहे. चिपळूणवरून मग आपली एक छोटी पार्टी आहे कंपनीतल्या पोरांची, तिथं जायचंय. तिथनं डायरेक्ट घरी. मित्रांनो, समोर पाऊस पडतोय भाई. आता काय ऑप्शन नाही आपल्याकडं रेनकोट घालण्याशिवाय, कारण समोर भरपूर पाऊस आहे. मित्रांनो, आता रिस्क घेऊन निघालोय या आशेवर की पुढे थोडा कमी पाऊस असेल आणि डायरेक्ट आपण त्या लोटाच्या ब्रिज खाली जाऊन रेनकोट वगैरे घालू, असा आपला काय आता निर्णय झालाय. तर तो किती अंगलट पडतोय तो पुढे गेल्यावर समजेल. डर के आगे जीते, रिस्क तो उसके, चलो. च्या गावात इकडं पाऊस आहे. असो, आता आपण पोचलोय लोट्यात. ब्रिज खाली आता जाऊ, कारण भाऊ तिथंच येतील ते दोघं जण कार्यकर्ते अजून येणार आहेत, ओंकार शेठ आणि हर्ष शेठ. शेठ माणसं ती भाई, शेठ बोलायला लागतो त्यामुळे. तर आपण या ब्रिज खाली वेट करू, कॉल करू त्यांना, भाई कुठं आहेस, येणार आहेस का नाही, उठलास का. कारण दोघंही आहेत ती लकवणार आहेत. भावा निघालो, आलो, पोचलो रे, आचडलेत. मला आपणच फोन लावून विचारू, भावा कुठं आहेस म्हणून. ओके. तर मित्रांनो, आता जवळजवळ 1 तास वाट बघून हे समोर जे दिसतात ना दोघे भोंडे, ते आलेत माझे उपकार करून. यांना किती फोन लावले मी, 5 मिनिटं झालो, 10 मिनिटं झालो, असली संघटना आहे. तरी पण असू द्या, चिरणी मार्गे जातो आता ना भाई. इथला रोड पण भारी आहे, एकदम असे टणबून बघत असले. हा हा, आता पाऊस नाही म्हणून गाडी चालवायला मजा येते. रस्ते बिस्ते वगैरे नाहीत ना, जरा गाडी चालवायला बरं वाटतं. हा हा हा, काय टर्न आहेत मस्त. भाऊ टर्न कुठून येतोय पार. आय एम रायडर, रायडर. आमचा प्रोग्राम बघा, गाडीचे ब्रेक फेल आहेत तरी पण गाडी पळवतोय. किडे 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 सालटी गेली चाललं, रुब्बा नाही कमी झाला पाहिजे भाई. भाईने आरची नाही लावलं म्हणून इथनं गाडी घालतोय. ते तुम्हाला परशुराम घाट दाखवलं असतं मी, येताना दाखवतो, आता काय विषय नाही. चला मला कंटिन्यू कर. मिठी धबधबा आहे रे, अग मस्त आहे. तुम्हाला दाखवतोय तर थांबून दाखवतो. 1 मिनिट ना ब्रो, जाऊ दे आपण जाऊ. बघा मस्त आहे, पायऱ्या बिऱ्या चढायला क्वालिटी आहे. आणि गाडी पण थांबली इथे बघायला. म्हणजे आम्ही पण तेच दाखवतोय. काका पुढे घ्या. इकडनं पण भारी आहे रे, मस्त आहे पावसाचं वातावरण. पोचले कळंब बसते का चिपळूणच्या वादृश्यक मध्ये. आता जस्ट आपण आपलं आगमन झालं, आता पोचले. ओके, असं काय आहे. पुलाचं काम चालू आहे. काकांची जो घरचा रस्ता आहे काकांच्या. रॉयल एनफील्ड चिपळूण ना ब्रो. आता उठतो सुरेश बाबूने दिसावा.
हा व्लॉग कुठून बघितलास कधी नजरेखाली पडला इज्जत दे, बाकी काय नाही. तर मित्रांनो आता इथून प्लॅनिंग झालंय, पार्टीला जायचंय, पार्टी करायची. आता इथनं चाललोय कुठे चाललो, सातारला पार्टी करायला. मी समोर बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक बघा चिपळूणला, एकदम क्वालिटी ना ब्रो. जय शिवराय. चला इथनच ब्लॉग आता पुढे कंटिन्यू करू. गोप्रो आपण काढून ठेवला कारण बॅटरी डाऊन झाली. आता सगळं पाठीपाशी फोन हो कंटिन्यू. तर मित्रांनो आता आमची पार्टी वगैरे झाली, जास्त शूट करा नाही का भेटला कारण सगळा घाईघाईच झालं, त्यामुळं शूट नाही करायला भेटलं. तर आता आम्ही आलोय कामत्यात, असंच नदीवर आलोय फिरायला, कारण जरा म्हटलं इथं जवळपासच आहे, नदीचा फील घेऊ म्हटलं काय कसं काय ते. इथं बघा साईडचा एरिया बघा कसं काय ते, आणि इथं समोर दिसते ती नदी आहे. तर ब्लॉग तुम्ही पुढे कंटिन्यू करा, बघू अजून काय काय कॉन्टेंट भेटतं. अजून काय नक्की नाही, म्हणजे असं आरझोड ब्लॉग चालू आहे, म्हणजे असं काय नाही की ठरवून आहे. जिथं गाडी जाते, म्हणजे आपण जिथं जातोय तिथला शूट काढतो. ओके चला. आता आम्ही आलोय ती पंजाबी धाबा आहे बघा, मागे दिसत असेल पंजाबी धाब्यात आलोय जेवायला. आता आम्ही आरझोड आलोय, आता पंजाबी धाब्यात. आता हा नियोजन मध्ये काहीच नव्हता विषय, आता हा डायरेक्ट इथं आलोय आम्ही. आता पुढचा प्लॅन बघू कसं काय ते. आता मे बी आता माझ्यात काय आता स्टॅमिना उरला नाही, आता मी डायरेक्ट स्टार्टर मारणार होतो डायरेक्ट घरी. बस आपण आता डायरेक्ट घरी ब्लॉग एंड करणार आहे बघा. ती पंजाबी धाबा ना सड्डा ब्रो. आता इथनं डायरेक्ट घरी मरू दे, आता लय कंटाळा आला, लय फिरलो सकाळपासून. 9 वाजता घर सोडलंय, आता 9 वाजता घर सोडून आता मला मे बी वाजले असतील 5-5:30 झाले असतील भाई. कंटाळा आला पूर्ण. तर डायरेक्ट घरी जाऊन ब्लॉग एंड करतो, त्यात काही विषय नव्हता वाढवणं. तर ठीक आहे, ओके बाय, टेक केअर.